लोण येथील शिवाजी पाटील यांनी लोकन्यूज कार्यालयाला भेट दिलेली आहे आणि लोकन्यूज च्या माध्यमातून कौल जनतेचा बोल बिंदास या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे। तर आता शिवाजी पाटील हे स्वतः यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे। तर आपण अर्ज भरलेला आहे, याच्याबद्दल आपण जनतेला काय आव्हान देऊ शकता? बोला। मी शिवाजी दौलत पाटील जवळजवळ 1984 पासून अंमळनेर तालुका पूर्णपणे घरोघर पोहोचलेलो आहे आणि शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी प्रचंड प्रमाणामध्ये संघर्ष करून शेतकऱ्यांना गरिबांना न्याय मिळवून दिलेला आहे। कर्जमुक्ती आंदोलनाला 1987 ला नागपूरला आंदोलनासाठी देशराजभाऊ अग्रवाल, शुभदादा करमरकर, सुभाष सांदा यांच्या बरोबर आम्ही कर्जमुक्ती आंदोलन नागपूरला केलं आणि त्याचप्रमाणे 1989 ते 91 पर्यंत मी भाजपा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष असताना संघटन काम केलं। 91 ते 95च्या पिरियड मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भाजपचे संघटन करून पहिल्यांदाच भाजपचे आमदार आपण निवडून आल्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता। 1997 मध्ये मी पंचायत समितीला थोड्या मताने पडलो, सायकलवर प्रचार करत होतो, परंतु 5 वर्षामध्ये प्रचंड संघर्ष करून मी जिल्हा परिषद सदस्य प्रचंड मताने निवडून आलो। सतत 3दा जनतेने मला 3दा जिल्हा परिषद सदस्य निवडून आलं। चिकनगुन्यासारखा दुर्धर आजारामध्ये घरोघरी गोड्या औषधी पुरवल्या, त्याचप्रमाणे डॉक्टर लोकांचे कॅम्प घेतले आणि कापूससाठी फार मोठं आंदोलन केलं मी जिल्ह्यामध्ये। जानवे धुळे अंमळनेर रस्ता अडवला आणि 5-6 वर्ष केस लढवली, परंतु मला जज साहेबांनी निर्दोष सोडलं कारण मी शेतकऱ्यांसाठी लढलो। आणि त्याचप्रमाणे 1995 ला सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांना मी कापूस फेडरेशन सुरू करायला सांगितलं आणि त्यावेळेला चांगला भाव मिळत होता, शेतकऱ्यांना नफा मिळत होता आणि अशा पद्धतीने मी पाडळसर धरणाला निधी मिळावा यासाठी अंमळनेर ते पाडळसर धरण तर जळगाव पर्यंत पाटबंधारा खात्यापर्यंत 70 किलोमीटर पदयात्रामध्ये सामील झालो। त्याचप्रमाणे अन्नत्याग सत्याग्रह कलेक्टर कचेरी समोर पाडळसर धरणाला अनुदान मिळावं यासाठी 5 दिवस पर्यंत मी अन्नत्याग सत्याग्रह केला कलेक्टर कचेरी समोर। आणि असं असताना पीक विमाचा पैसा 25% विमाचा पैसा अंमळनेर तालुक्याला हेक्टरी 8,500 रुपये मिळवून दिला आणि पूर्णपणे संघर्ष करत करत तो विमा प्राप्त झाला। मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला, मी नजर कैद राहिलो दिवसभर रात्रभर मारोड पोलीस स्टेशन मध्ये, परंतु महाराष्ट्रभर बातमी पसरली आणि विमा कंपन्यांना 8,500 रुपये हेक्टरी अनुदान द्यायचं भाग पाडलं। त्याचप्रमाणे 2019चा अतिवृष्टीचा पैसा ढगफुटीमुळे 51 गावांचा पैकी 11 गावांना पैसा मिळाला होता। आम्ही जवळजवळ 39 गावांना प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर 20,400 रुपये फार मोठा संघर्ष करून आंदोलन उभारून प्रमुख नेत्यांना मिळून आम्ही 35 कोटी ह्या 37 गावांसाठी आपण आणले आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 20,400 रुपये आणले। आणि विधानसभेमध्ये आमदार म्हणून पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांसाठी जीवाचा रान करणार आणि कापूस फेडरेशन सुरू करायला लावणार आणि शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 9,500 रुपये भाव आपण मिळवायला लावणार आणि कापूस फेडरेशन महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आपण कापूस फेडरेशन सुरू करणार आहोत आणि माझ्या गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवल्याशिवाय आपण राहणार आहोत। सुरू झाले आणि 95 झाल्यावर कलेक्टरकडे मंत्रालयाकडे प्रस्ताव जातील आणि आमदार झाल्यानंतर माझ्या तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी शेकडो कोटी रुपये कोट्यावधी रुपये आपण अतिवृष्टीचे नुकसान भरपाई आणणार आहोत आणि शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, हिंमत सोडू नये। शेतकऱ्यांचा लढणारा माणूस, सामान्य माणूस आता विधानसभेमध्ये पोहोचणार आहे आणि या सामान्य लोकांनी आता जनतेने ठाम निर्णय घेतलाय अंमळनेर विधानसभा मतदारसंघातून की आता आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी लढणाऱ्या माणसाला सुद्धा आम्ही आमदार बनवू शकतो। हे आता अंमळनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर बंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळांनी हा ठाम निर्णय घेतलाय आणि शिवाजी दौलत पाटील आता विधानसभेमध्ये जाईल आणि शेतकऱ्यांचा, गरिबांचा आवाज त्या ठिकाणी गाजेल। नानासाहेब, आपल्या विरोधात म्हणजे आपल्या समोर डॉक्टर अनिल शिंदे, मंत्री अनिल पाटील, सईद चौधरी हे तगडे उमेदवार आहेत, तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे? ते तगडे फक्त पैशांच्या बाबतीमध्ये आहेत, परंतु जनतेच्या बाबतीमध्ये, गरिबांच्या बाबतीमध्ये ते काही कामाचे नाहीत। ते व्हीआयपी लोकांचे माणसं आहेत, त्यांना गरिबांचे, शेतकऱ्यांचे काही तळमळ नाही। अनिल पाटील
मंत्री असल्यावर सुद्धा कॅबिनेट मंत्री त्यांच्याकडे खातं असल्यावर मदत पुनर्वसन त्यांनी अंमळनेर तालुक्याच्या जनतेच्या शेतकऱ्यांचा 200 कोटी रुपयाचं नुकसान केलं आहे आणि शिंदखेडा, चाळीसगाव, मालेगाव, बारामती सारखे 40 तालुके यांच्या सहाय्याने दुष्काळ मंजूर झाला आणि अंमळनेर तालुक्यामध्ये 50 पैशाच्या आत आणीबाणी होती आणि त्याचप्रमाणे 35-40 गावांना पाण्याचं टँकर चालू होतं. 25% दुष्काळामुळे अनुदान पीक विमाचा सुद्धा मंजूर झाला आणि असं असल्यावर यांनी अंमळनेर तालुका दुष्काळापासून, दुष्काळी अनुदानापासून वंचित ठेवलं. त्या तालुक्यांना प्रत्येक शेतकऱ्याला 54,000 दुष्काळी अनुदान मिळालं. शिंदखेडा, चाळीसगाव, मालेगाव 40 तालुक्यांना. परंतु माझ्या शेतकऱ्यांना, ह्या कष्टाळू गरीब शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानापासून वंचित ठेवलं आणि यांच्याकडे मदत पुनर्वसन खातं असल्यावर सुद्धा 2021चे 54 कोटी रुपये अतिवृष्टीचं नुकसान झाल्याचा पैसा सुद्धा आला नाही. मित्रांनो, याच्यासाठी आता मला आमदार बनणं आणि शेतकऱ्यांनी हा ठाम निर्णय घेतलाय. गरिबांनी आता शिवाजी राणाच आमचा आवाज विधानसभेमध्ये पोहोचवणार आणि त्या ठिकाणी आपण जीवाचं रान करणार आणि अतिवृष्टीच्या ह्या वर्षाचे सुद्धा पैसे आपण आणणार. आपले मंत्री अनिल पाटील यांनी कामं केली नाहीत का? त्यांनी जे कामं केली नाहीत का कामं? त्यांनी कामं सर्व निकृष्ट दर्जाचे केले आहेत. प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केले आहेत. छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर लोकांना कामं दिले, त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून त्यांनी डल्ला मारला आणि जे 50 कोटीचे 72 कोटीचे बायपासचे रस्त्याचं काम, ढेकू जांभूर रस्त्याचं काम चालू आहे आणि असे अनेक कामं 10, 15 कोटीचे, 50 कोटीचे, 72 कोटीचे कामं ते सर्व डांबरी रस्त्याचे आजपर्यंत 25 वर्षापासून करतायत. 1-1.5-2 वर्षामध्ये खड्डे पडतात. डांबर 50% वापरली जाते, खडी 50% वापरली जाते आणि एका वर्षाच्या आत, 2 वर्षाच्या आत सर्व रस्त्याचा सत्यानाश झाला. कामं आणले, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये निकृष्ट दर्जा आणि प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला. त्यांनी स्वतःची संपत्ती वाढली, कोट्यवधी झाले, परंतु शेतकऱ्यांच्या खिशामध्ये काही त्यांनी पैसा आणला नाही. त्याच्यामुळे लोकांचा त्यांना सर्व गावोगाव विरोध होतोय. आता पाडळसर धरणासाठी त्यांनी कामं केली नाहीत का? पाडळसर धरणाचं काय जे आहे ते 5-10 वर्षापासून जे बांधकाम आहे वाढलं ना, काही ना काही वाढलं का नाही? काम वाढलं का नाही पाडळसर धरणाचं? काही काम नाही. दर वर्षाला पाडळसर धरण कोणतं बी सरकार येऊ द्या 5-25 कोटी रुपये मिळतच असतात. काही 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 बोंब पडलेली नाही. ठीक आहे. आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांची कामं आहेत, यांनाही लोक पसंती देत आहेत. शिरीष दादा चौधरी ते जर आहेत तर पावणे आमदार आहेत. ते नंदुरबारला इथून 100-150 किलोमीटरवरून अपडाऊन करतात. इथं येते, थकून जातात. 8-10 दिवसामध्ये, 15-20 दिवसामध्ये येतात. आता 5 वर्षापासून ते कार्यालयाला कुलूप लावून चालले गेलेले होते आणि आता त्यांनी गणेश उत्सवापासून सर्व परिवार मुक्कामी आला आणि निवडणूक संपली आणि विधानसभेमध्ये पराजय झाल्यावर परत ते कार्यालयाला कुलूप लावून चालले जाणार आहेत. ते पुढे लोकांना भेटतात. गारपीट पडो, कोणतं नुकसान हो, शिवाजी दौलत धावून जातो. सर्वांना पंचनामा, सर्व शेतांचा पंचनामा करायला होतो. दादांनी कामं केली आहेत ना, शिरीष दादांनी त्यांच्या कार्यकाळात जेव्हा आमदार होते त्यांनी पण पुष्कळ कामं केली आहेत ना. असं तुम्ही बनवू नाही शकत ना की त्यांनी कामं केली नाहीत असं. हा, त्यांच्या कारकिर्दीमध्ये, आमदारकीमध्ये सूतगिरणीचं सांगितलं होतं शिरदाने. सूतगिरणी देवेंद्र फडणवीस सर्व मंत्रालयामधून सूतगिरणीचं मंजूर आणलं होतं, पण ती सूतगिरणी कोणाच्या नावाने केली? शिरदानच्या नावाने आहे का सूतगिरणीच्या नावाने? हा मोठा वादक निर्माण झालेला आहे. खरं काय आहे? आणि त्या सूतगिरणी 7-8 वर्ष होऊन गेले, काही पत्ता नाही सूतगिरणी, काही नाही. लोकांना नुसतं सांगितलं होतं सूतगिरणी. शिवाजी दौलत आणणार सूतगिरणी, 100% आणणार आणि पूर्ण मंजूर सुद्धा करणार आणि काम सुद्धा करणार आणि सूतगिरणीचं सुतापासून कपडा बी सुद्धा आणायचे. पण त्यांच्या मागे जनतेचा मोठा कौल दिसतोय. कौलच नाही, त्यांचा लोकांमध्ये संपर्कच नाही. त्यांचा धंदा जेवढा आहे नंदुरबारला, पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे धंदे आहेत त्या लोकांना. त्यांना त्यांचा धंदा, त्यांची श्रीमंती, प्रॉपर्टी वाढवण्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतो. लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, गरिबांच्यासाठी काम करायला कुठं वेळ आहे त्यांना? ठीक आहे. तसेच डॉक्टर अनिल शिंदे यांनी वैद्यकीय सेवामध्ये चांगलीच सेवा दिलेली आहे. वैद्यकीय सेवामध्ये असून तर त्यांच्या बद्दलही लोकांचा जास्त प्रतिसाद दिसतोय. आता प्रचार फेरीला फिरतायत, तर डॉक्टर अनिल शिंदे बद्दल तुम्ही काय म्हणू शकणार? ते 25 ते 30 वर्षापासून त्यांच्या गावाजवळ पिंपरीला एक गॅस स्फोट झाला, शेतकरी मेला, तिथं गेले नाही. अनेक शेतकऱ्यांच्या विजेचे शॉक लागला, त्याच्यामध्ये ती कधी गेले नाही. दुःख सक्कामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी, गरिबांसाठी शिवाजी दौलतच जाऊन जातो. त्यांच्या अश्रुपुसाचं आपण काम करतो. डॉक्टर अनिल शिंदेचा दवाखाना इतका जबरदस्त चालतो, ते सुद्धा भेटत सुद्धा नाही आणि त्यांचं VIP लोकांसाठी भेट येते आणि लोकांशी त्यांचं वागणं सुद्धा चांगलं नाही. लोक नाराज आहेत आणि जर एखादा औषध पिलेला शेतकरी जर गेला 2 लाखाचं, 1 लाखाचं पहिले डिपॉझिट ठेवा सांगतात.
35,000 जर कोणाचं बिल झालं ऑपरेशन हारण्याचं, ऑपरेशनला 3 लाख जर घेतला ते, तर त्याच्यामध्ये 3 रुपये सुद्धा कमी करत आहे. आणि एखादा माझ्यासारखा माणूस गेला, दादा बिल कमी करून घ्या थोडंसं, मग तू टाकून दे पैसे. आणि अशा पद्धतीने त्याच्याबद्दल त्यांची जी प्रॅक्टिस आहे त्याच्याबद्दलच सर्व तालुक्यातले लोक नाराज आहेत. तो वैयक्तिक हॅलो ऐका, तो वैयक्तिक विषय आहे त्यांचा. एक प्रॅक्टिसचा भाग म्हणजे तो त्यांचा व्यवसाय आहे, डॉक्टरी पेशा आहे, तो वैयक्तिक विषय आहे. त्याच्यामध्ये आपण बोलू नाही शकत की त्यांनी एवढेच घ्यावे तेवढेच घ्यावे, तर ह्या गोष्टीमध्ये आपण बोलू नाही शकत. पण ते ह्या तालुक्याचे असल्यामुळे ह्या तालुक्याचे ते ज्या ठिकाणी त्यांचं गाव आहे, पिडोदा गाव आहे, गावातल्या पेशंटचं सुद्धा ते बिल कमी करत नाही, 1 रुपया बिल कमी करत नाही. आणि हे लोक, हे डॉक्टर, हे धंदेवाईक लोक नोटबंदीमध्ये सुद्धा बँकेमध्ये उभे राहिले. यांनी पैसा कुठं टाकला? हे सर्व लोक धंदेवाईक, हे लोक तिघ जे उमेदवार आहेत आता माझ्या विरोधात, श्रीदादा असो, अनिलदादा असो, अनिल पटेल असो, यांनी कोट्यावधी रुपये, 1 कोटी रुपये दिले आणि 70 लाख रुपये नव्या नोटा घेतल्या. एवढा पैसा यांच्याकडे, यांचा धंदा जेवढा आहे की गरिबांसाठी कामच, वेळ द्यायला कामच नाही. शिवाजी दौलत सर्व आंदोलन, मोर्चा, कापूसचा भाव, विजेचा प्रश्न, गारपीटचा प्रश्न, अतिवृष्टीचा, त्यासाठी हा शिवाजी दौलतच दाळपार करणार. हे लोक काही कामाचे नाही लोकांचे, असं लोकांना लक्षात आलंय. म्हणून मला गावोगाव प्रतिसाद मिळतोय. आता सामान्य माणसाला आमदार करायचं असं तर जनतेने ठरवलंय. आता काही जनतेमध्ये तुमचा बी रोष आहे, शिवाजी अण्णा येता, फॉर्म भरता, फॉर्म माघार घेऊन घेता कोणी काही सांगितल्यानंतर. मग तुमच्यावरती बी जनतेचा रोष आहे ना. तुम्ही फक्त नुसतं लोकांना सांगतात, भेटीगाठी करतात, असंही लोक ग्रामीण भागात म्हणतात. शिवाजी दादा त्याचं काही खरं नाही. अमळनेर विधानसभेमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्याच माणसाचा एवढा त्यांच्या मतदारसंघाचा संपर्क, प्रचंड संपर्क आणि प्रचंड लोकांचा उत्साह आहे. आतापर्यंत माझ्या 87 ते 88 सभा झाल्या खेड्यांवर. आणि प्रत्येक आंदोलन संघर्षासाठी प्रत्येक गावाला लोकांमध्ये प्रेरणा देऊन उत्साह देतो. आंदोलनामध्ये सहभागी येण्यासाठी सभा चालू असतात माझ्या. एक गाव नाही असं की त्या घरोघर मी पोहोचतोय. गावाला 35-40दा गेलो प्रत्येक गावांना, पण कित्येक घरांना मी गेलेलो आहे. आणि शिवाजी दौलत हा पैसा कमवण्यासाठी आमदार होणार नाही, मला नाव कमवायचं आहे. आणि हा मनेर तालुक्यामध्ये कपडा मिल आणायचे, मला माझ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या लावायच्या आहेत, साखर कारखाना आणायचा आहे आणि सूतगिरणी आणायची आहे आणि मका फॅक्टरी आणून बायोडिझेलचा प्रकल्प आणायचा आहे. आणि हे उद्योग आले तरच माझ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होतील. BSc, BCom, LLB, MSc झालेले आज मुलं घरोघरी वाणवण भटकतायत. त्या शेतामध्ये परवडत नाही, शेतीचा अतिवृष्टी, दुष्काळामध्ये शेतीचा मालाला भाव मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे प्रकल्प आणायचे आहेत. आणि पारोडा तालुक्यामध्ये भोकरबारी, रत्नापिंपरी परिसरामध्ये आदिवासी सूतगिरणी आणायचे आपल्याला. आणि त्या ठिकाणी MIDCचा प्रकल्प पारोडा तालुक्याच्या तिथं आणायचा आहे. आणि असे प्रकल्प आणून माझ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या आपल्याला लावायच्या आहेत. काही जनतेचं असं म्हणणं आहे, तुमच्याबद्दलही सांगतो मी, की शिवाजी दौलत पाटील फक्त लोकांची दिशाभूल करतात. ऐका, शिवाजी दौलत पाटील हे लोकांची दिशाभूल करतात. गावोगावी जाऊन फक्त शेतकरी किंवा तरुण वर्ग हे ऐकून घेतात. नंतर शिवाजी दौलत पाटील हे फॉर्म काढून घेतील किंवा माघार घेऊन घेतील. म्हणून लोकांचा तुमच्यावरती विश्वास नाही, असं लोकांचं मत आहे. माझ्यावर विश्वास नसता तर मला सतत 3दा जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलं ना. माझ्यावर लोकांचा विश्वास आहे. 3दा सतत जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, त्यांची 100% जमीन त्या माणसाला, त्यांच्या विरोधात मला निवडून दिलं. अगोदर 3दा मला सतत निवडून दिलं. मी पक्ष बदलवले तरी सुद्धा मला जिल्हा परिषदला लोकांनी निवडून दिलं. माझं इतकं जबरदस्त काम आहे. आणि पैशांसाठी मी जन्माला आलो नाही. मी लोकांच्या, गरिबांचं दुःख, मी शेतकऱ्याचं दुःख मी पाहिलेलं आहे. मी लहानपणी शेतामध्ये काम करत असताना आमचे 2 बैल पान लागून मरून गेले, आमचे सर्व मिरची जळून गेले, कांद्याला भाव मिळाला नाही. त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांचं, गरिबांचं दुःख मला माहिती आहे. आणि त्यासाठी मी, पैसा हा माझ्या जीवनाचा महत्वाचा भाग नाही. माझा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर होणार आहे, तो पैसा कमवणार भरपूर, त्याच्यासाठी माझी 15-20 एकर जमीन आहे. मग मी कशाला, मला लढायचं आहे, जनतेच्या आशीर्वादाने लढायचं आहे आणि जिंकायचं आहे. हे जे धनवान धनदांडगे लोक आहेत हे प्रचार करतात, शिवाजी दौलत पेपर भरेल का, हे करेल का, माघार घेईल का. शिवाजी दौलत हा लढणार आहे आणि विधानसभेमध्ये शिवाजी दौलत पाटीलच्या, शेतकऱ्यांच्या, गरिबांचा आवाज तिथं गाजणार आहे. आणि कापूस उत्पादक आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. आणि अतिवृष्टीचं अनुदान सुद्धा 4 महिन्याच्या आत आणायचं आहे. हा शिवाजी दौलत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापाचे आपण वंशज आहोत. असे पैशांना आणि यांना कोणाच्यासाठी असं आपण हे गंदे धंदे करणारा माणसं नाहीत.
आपण जे काही आहे, मला धन संपत्ती कमवण्यासाठी आमदार व्हायचं नाही, मला नाव कमवायचंय आणि काम करून द्यायचंय. आपण आमच्या लोकन्यूज चॅनेलच्या कौल जनतेच्या बोल बिंदास या कार्यक्रमाला आपण प्रखरपणे बिंदासपणे आपले मत मांडलं, त्याच्याबद्दल तुमचं आभारी. धन्यवाद.